नमस्कार, श्रद्धा सबुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या गोष्टीचं नाव आहे एका भिकारीची अनोखी गोष्ट। एक वयस्कर भिकारी रोज दाराजवळ येऊन भीक मागायचा आणि घराचा मालक घरातून बाहेर पडताना त्याच्याकडे नेहमी बघायचा आणि कधीकधी शिवीगाळही करायचा। तो भिकारीला म्हणायचा, तू अजूनही जिवंत का आहेस? आयुष्यभर काय असाच भीक मागणार आहेस का? आणि कधीकधी तो त्या भिकाऱ्याला रागाने ढकलूनही देत असे। एवढं सगळं करूनही त्या भिकाऱ्याच्या तोंडून एकच शब्द निघायचा की देव तुम्हाला क्षमा करो। एकदा शेठला त्याच्या व्यवसायात मोठं नुकसान झाल्याची बातमी मिळाली। अचानक तोच भिकारी त्याच्या दारात आल्याने शेठ खूप अस्वस्थ झाला व रागाच्या भरात त्याने त्या भिकाऱ्यावर दगडफेक केली। तरीही वेदनेनं आक्रोश करत तो भिकारी फक्त म्हणाला, देव तुला क्षमा करो। भिकारी तिथून निघून गेला। शेठ विचारात गढून गेला की त्याने भिकाऱ्यावर दगड फेकला तरी भिकाऱ्याने शेठसाठी फक्त प्रार्थनाच केली। शेठचा राग शांत झाला। भिकारीचं रहस्य जाणून घेण्यासाठी तो भिकाऱ्याचा पाठलाग करू लागला। भिकारी जिथं जाईल तिथं शेठ जायचा। शेठनं पाहिलं त्याला कोणी खायला द्यायचं, कोणी मारायचं, कोणी अपमानित करायचं, कोणी शिवीगाळ करायचं। लोकांनी भिकाऱ्याला कसंही वागवलं तरी भिकाऱ्याने सर्वांसाठी फक्त प्रार्थना केली, देव तुमच्या पापांची क्षमा करो। आता रात्र झाली होती। भिकारी आपल्या घरी परतला। तो त्याच्या घरी पोहोचला पण शेठ अजूनही त्याच्या मागावर होता। भिकारी एका झोपडीत गेला। त्या झोपडीत जुन्या तुटलेल्या खाटावर एक वृद्ध स्त्री पडली होती। ती खूप अशक्त आणि आजारी दिसत होती। ती भिकाऱ्याची पत्नी होती। नवरा परत येताना पाहून ती खाटेवरून उठली। बायकोनं नवऱ्याच्या भिकेच्या वाटीकडे पाहिलं आणि त्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती। त्याच्याकडे बघून ती म्हणाली, आज एवढंच मिळालं का? आणि हो, तुमच्या डोक्यातून रक्त निघत आहे, तुम्हाला ही जखम कशी झाली? म्हातारा भिकारी म्हणाला, आज मला एवढंच मिळालं आणि कोणी काही दिलं नाही। सर्वांनी मला शिवीगाळ केली आणि दगडफेक केल्यानं माझं डोकंही फुटलंय। एक दीर्घ थंड श्वास घेऊन म्हातारा भिकारी पुन्हा म्हणाला, हे माझ्या पापांचं फळ आहे। तुला आठवतं का, काही वर्षापूर्वी आपण किती श्रीमंत होतो। आपल्याकडे सर्व काही जास्त होतं परंतु आपण कधीही दान केलं नाही आणि त्याहीपेक्षा वाईट वागलो त्या आंधळ्या भिकाऱ्याशी जो आपल्या दारात भीक मागायला यायचा। वृद्ध पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते। ती म्हणाली, होय, आपण त्या गरीब आंधळ्याशी खूप वाईट वागायचो, त्याचा अपमान करायचो। आपण त्याला खायला चपातीऐवजी कागद दिला होता। तुम्ही त्याची चेष्टा करायचे आणि कधीकधी त्याला मारायचे। एकदा मी त्याच्या चेहऱ्यावर चिखलफेक केली होती। तो नेहमी दुःखाने म्हणायचा की देव तुला तुझ्या कृत्याची शिक्षा देईल, तुमच्या पापांची शिक्षा देव तुम्हाला नक्कीच देईल। त्याचा शाप खरा ठरला आणि आपण या दुःखी जीवनात आलो। भिकारी म्हणाला, होय, त्याचा शाप खरा ठरला, म्हणूनच मी कोणाला शाप देत नाही। कोणी माझ्याशी कसंही वागलं तरी मी नेहमी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। आपल्यासारखं आयुष्य कोणी अनुभवावं असं मला वाटत नाही। आपल्यासारख्या दुःखाला सामोरं जावं लागू नये कोणाला। ते कोणतं मोठं पाप करत आहेत हे त्यांना कळत नाही। म्हणूनच नकळत पाप केल्यावर अशी शिक्षा कोणालाही मिळावी असं मला वाटत नाही। म्हातारा भिकारी आणि त्याच्या पत्नीचं संभाषण शेठ तिथं लपून ऐकत होता। आता त्याला सर्व काही समजलं होतं। भिकारी आणि त्याच्या पत्नीनं अर्धी भाकर वाटून खाल्ली आणि देवाचे आभार मानले आणि झोपी गेले। दुसऱ्या दिवशी भिकारी पुन्हा भीक मागायला गेला। तो पुन्हा शेठच्या घरी गेला। त्याच्यासाठी आधीच ठेवलेली गरम चपाती त्याला देताना शेठ नम्रपणे म्हणाला, बाबा, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। म्हातारा भिकारी म्हणाला, देव तुझं भलं करो, असं म्हणत तो पुढे निघून गेला। या कथेतून शिकण्यासारखं काय आहे तर माणूस एखाद्याबद्दल चांगलं किंवा वाईट बोलतो परंतु देव त्याला त्याच्या कर्मानुसारच फळ देतो। देव दिसत नाही पण हे अगदी खरं आहे की प्रत्येक गोष्टीचा हिशेब प्रत्येकाच्या खात्यात अगदी तंतोतंत ठेवला जातो। म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी काहीही करता तेव्हा नेहमी चांगलं करा। Please like, share and subscribe my channel and thanks for watching.